Welcome student. Today we will learn about the topic biomolecules. ह्या बायोमॉलिक्यूल टॉपिक मधला आज आपण प्रोटीन्स हा भाग पाहणार आहोत. Proteins are the fundamental structural materials of animal bodies. Proteins in the form of enzyme play important role in all the physiological reactions. The name protein is derived from the Greek word proteos, which means a primary or of prime importance. Nutritional source of protein are milk, pulses, nuts, fish, meat, etc. Chemically, proteins are polyamide, which are high molecular weight polymer of the monomer units called अल्फा अमायनो ॲसिड. आता प्रोटीनमध्ये आपण पाहिलेलं आहे की प्रोटीन्स हे आपण पाहतो की पल्सेसमध्ये, फिशमध्ये किंवा मीटमध्ये किंवा मिल्कमध्ये प्रोटीनचा सोर्स आहे. न्यूट्रिशनल सोर्स हा प्रोटीनचा मिल्क, फिश, मीट, नट, पल्सेसमध्ये आहे. आणि केमिकली प्रोटीन्स आर पॉलीअमाइड म्हणजे अनेक अमाइड मॉलिक्युल्स त्यामध्ये प्रेझेंट असतात, म्हणून त्याला आपण पॉलीअमाइड असं म्हटलेलं आहे. पॉलीअमाइड आणि त्या पॉलीअमाइड जे आहे विच आर हाय मॉलिक्युलर वेट पॉलिमर्स ऑफ दी मोनोमर युनिट्स कॉल्ड अल्फा अमायनो ॲसिड. आता या प्रोटीनमध्ये अल्फा अमायनो ॲसिड जो भाग आहे हा महत्त्वाचा भाग आहे. अल्फा अमायनो ॲसिड्स proteins on complete hydrolysis give rise to a mixture of alpha amino acids. Alpha amino acids are carboxylic acids having an amino group bonded to या ठिकाणी कार्बोझायलिक ॲसिड आहे आणि कार्बोझायलिक ॲसिडला यामध्ये अल्फा अमायनो ग्रुप हा अल्फा कार्बन ॲटमला कार्बोझायलिक ॲसिडच्या अल्फा कार्बन ॲटमला अटॅच झालेला आहे. अल्फा कार्बन ॲटम कोणाला म्हणायचं? अल्फा कार्बन ॲटम हा नेक्स्ट टू कार्बोझाईल ग्रुप नंतर जो कार्बन ॲटम असतो त्या कार्बन ॲटमला अल्फा अमायनो ॲसिड असं म्हणतो. अल्फा अमायनो ॲसिड कार्बोझाईल ग्रुपच्या शेजारचा कार्बन हा अल्फा अमायनो ॲसिड आणि त्या कार्बन ॲटमला जर प्रायमरी अमाइन ग्रुप NH2 ग्रुप अटॅच झाला तर त्याला अल्फा अमायनो ॲसिड असं म्हणतो आपण. अल्फा अमायनो ॲसिड. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं हे पहिलं स्ट्रक्चर आहे अल्फा अमायनो ॲसिड. यामध्ये हा अल्फा कार्बन ॲटम आहे आणि ह्या अल्फा कार्बन ॲटमला हा R1 अटॅच झाला आहे, NH2 ग्रुप अटॅच झाला आहे. म्हणजे अल्फा कार्बनला NH2 ग्रुप अटॅच झाला म्हणून त्याला अल्फा अमायनो ॲसिड म्हणतो. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर अल्फा अमायनो ॲसिडमध्ये दोन फंक्शनल ग्रुप आहेत. COH ग्रुप एक आहे आणि NH2 म्हणजे एक अमाइन ग्रुप म्हणजे थोडक्यात बेसिक ग्रुप आहे आणि एक ॲसिडिक ग्रुप अटॅच झालेला आहे. आता या ठिकाणी हेच एक्झाम्पल पहा, ही NH2 आणि COH म्हणजे एक COH ग्रुप अटॅच झालेला आहे आणि एक NH2 ग्रुप म्हणजे प्रायमरी अमाइन ग्रुप अटॅच झालेला आहे. हा R जो आहे हा अल्किल ग्रुप असतो किंवा हायड्रोजन ॲटम असतो किंवा कुठलाही एखादा अल्किल ग्रुप अटॅच असतो. जर हा R हा जर हायड्रोजन ॲटम असेल तर त्याला आपण ग्लायसिन असं म्हणतो. ग्लायसिन एक्सेप्ट दिस ग्लायसिन ऑल अल्फा अमायनो ॲसिड्स आर कायरल कार्बन ॲटम्स. वन ऑर मोर chiral carbon atoms are present in अल्फा अमायनो ॲसिड. आता आपण या ठिकाणी एक्झाम्पल पाहूया. अल्फा अमायनो ॲसिड R हा वेगवेगळा जर घेतला तर कुठले कुठले स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार होतात ते पहा. यामध्ये जर अल्फा अमायनो ॲसिड यामध्ये आपण जर पाहिलं तर दोन प्रकारे म्हणजे दोन फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहेत. COH ग्रुप प्रेझेंट आहे आणि एक NH2 ग्रुप प्रेझेंट आहे. तुम्हाला माहीत आहे की COH ग्रुप हा
ॲसिड आहे आणि NH2 ग्रुप हा बेस आहे आणि याच्यावरून जर दोन्हीचं पर्सेंटेज जर सेम असेल तर ते अल्फा अमायनो ॲसिड हे न्यूट्रल असते आणि त्यामध्ये ॲसिडिकचं प्रमाण जर जास्त झालं म्हणजे COH ग्रुपचं पर्सेंटेज हायर झालं तर ते ॲसिडिक असतं. NH2 आणि COH याचं पर्सेंटेज सेम असेल तर न्यूट्रल झालं आणि NH2 ग्रुपचं पर्सेंटेज हायर झालं तर ते बेसिक असते. आता ते आर वरती डिपेंड आहे. आता या ठिकाणी आपण पाहूया न्यूट्रल अल्फा अमायनो ॲसिड. आता न्यूट्रल अल्फा अमायनो ॲसिडमध्ये पहिलं ग्लायसिन. आर जर हायड्रोजन घेतलं तर त्याला ग्लायसिन म्हणतो. आर जर मिथिल ग्रुप घेतला तर त्याला ॲल्युमिन असं म्हणतो आपण. आर जर M2CH घेतला तो हॉलिन असं म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी आर हा वेगवेगळा ग्रुप आपण जर घेतला तर त्या ठिकाणी वेगवेगळे अल्फा अमायनो ॲसिड हे न्यूट्रल अल्फा अमायनो ॲसिड्स हे तयार झालेले आपण पाहतोय. पहा यामध्ये आस्पॅर्जिन म्हटलेला आहे, ग्लुटॅमाइन म्हटलेलं आहे, सेरिन, थेरोनिन, सिस्टीन, टायरोजिन, ट्रायपोटोफिन, प्रोलिन आणि त्याचे वेगवेगळे स्ट्रक्चर जे आहेत ते स्ट्रक्चर पुढे दिलेले आहेत. ठीक आहे. आता आर हा जर कार्बोझाइल ग्रुप असेल तर त्याला आपण ॲसिडिक म्हणतो. आता यामध्ये हे ॲसिड दोन ॲसिडिक आहेत म्हणजे आर हा COH ग्रुप CH2COH आणि CH2CH2COH आर म्हणजे त्या ठिकाणी ॲस्पर्टिक ॲसिड आणि ग्लुटॅमिक ॲसिड. ॲस्पर्टिक ॲसिड आणि ग्लुटॅमिक ॲसिड यामध्ये आर जो आहे तो COH म्हणजे थोडक्यात COHचं पर्सेंटेज हे इन्क्रीज झालं म्हणून त्याला आपण ॲसिडिक अल्फा अमायनो ॲसिड म्हणतो. आता आर जर या ठिकाणी NH2 NH म्हणजे त्या ठिकाणी बेसिकचं पर्सेंटेज इन्क्रीज झालं म्हणून यामध्ये शेवटचे 3 एक्झाम्पल जे दिलेले आहेत त्यामध्ये लायसिन, अर्जिनिन, हिस्टॅडिन, अर्जिनिन, हिस्टेडिन हे जे एक्झाम्पल दिलेले आहेत हे एक्झाम्पल बेसिकचे एक्झाम्पल आहेत. पहा आता मग त्यामध्ये लायसिन म्हणजे आर जो आहे तो NH2CH2 4 टाईम आर. अर्जिनिनमध्ये जर आपण पाहिलं तर आर हा NH डबल बॉन्ड C NH2 बॉन्ड NH बॉन्ड CH2 बॉन्ड हा आर आहे आणि म्हणून त्याला आपण या ठिकाणी बेसिक अल्फा अमायनो ॲसिड असं म्हणतो. बेसिक अल्फा अमायनो ॲसिड. आणि ॲसिडिकमध्ये CH2COH ग्रुप असेल तर ॲस्पर्टिक ॲसिड असं म्हणतो आपण. म्हणजे आर जो आहे तो आर CH2COOH ग्रुप प्रेझेंट असेल तर ॲस्पर्टिक ॲसिड असं म्हणतो आणि जर CH2 बॉन्ड CH2COH ग्रुप जर असेल तर ग्लुटॅमिक ॲसिड असं म्हणतो आपण. ग्लुटॅमिक ॲसिड. ठीक आहे. आता आपण त्याचे या ठिकाणी एक्झाम्पल पाहिलेले आहेत. या ठिकाणी अल्फा अमायनो ॲसिड यामध्ये प्रत्येक स्ट्रक्चर जर पाहिलं तर त्या ठिकाणी फक्त ग्लायसिन सोडलं तर इतर कुठलंही अल्फा अमायनो ॲसिड घेतलं तर त्याच्यामध्ये एक किंवा अनेक त्या ठिकाणी कायरल कार्बन प्रेझेंट आहेत. कायरल किंवा त्याला असिमेट्रिक कार्बन ॲटम असं म्हणतो आपण. असिमेट्रिक कार्बन ॲटम. ठीक आहे. आता याचंच एक्सप्लेनेशन जे मी तुम्हाला सांगितलं ते दिलेलं आहे. पहा द symbol R in the structure of alpha amino acids represents side chain and may contain additional functional group if R contains carboxyl group. The amino acids acidic amino acid. If R contains an primary, secondary or tertiary groups, it is called a basic amino acids. The other amino acids having neutral no functional groups in R are called as neutral amino acid.
Alpha amino acids have trivial name and generally represented by three letter, sometime by one letter symbol. Table list the 20 alpha amino acids obtain the neutral to the 2 as simple amino acids commonly in proteins with their symbols, and also the types of neutral acidic or basic alpha amino acids. 10 alpha amino acids from this list cannot be synthesized in human body and have to be obtained through diet. These are called as essential amino acids and are marked with asterisk in table. ठीक है. Alpha amino acids are high melting point water crystalline solid, unlike simple amines or carboxylic acids. These properties are due to a peculiar structure called as a deuter-ion structure of alpha amino acids. An alpha amino acid molecules contains both acidic carboxyl group as well as basic amino group. Proton transfer from acidic group to basic group of amino acid from a salt which is a dipolar ions called as deuter-ion. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या अल्फा अमायनो ॲसिडमध्ये यामध्ये एक NH2 ग्रुप आणि एक COH ग्रुप आहे आणि त्यामध्ये जर प्रोटॉन ट्रान्सफर झाला अमायनो ॲसिडकडून त्या ठिकाणी कार्बोझायलिक किंवा कार्बोझायलिक ग्रुपकडून अमायनो ॲसिडकडे प्रोटॉन जर ट्रान्सफर झाला तर त्या ठिकाणी आयन्स फॉर्म होतात, डायपोलार मॉलिक्यूल फॉर्म होतो, त्याला आपण ज्यूटर-आयन स्ट्रक्चर असं म्हणतो. ज्यूटर-आयन स्ट्रक्चर किंवा डायपोलार आयन्स कॉल्ड ॲज ज्यूटर-आयन. या ठिकाणी आपण स्ट्रक्चर पाहूया. अमायनो ॲसिड्स कॅन एक्झिस्ट इन डिफरंट फॉर्म डिपेंडिंग अपॉन the pH of the aqueous solution in which it is dissolved. जर आपण या ठिकाणी जर या अमायनो ॲसिडचं स्ट्रक्चर वेगवेगळे स्ट्रक्चर जर पाहिले, फॉर एक्झाम्पल ज्यूटर आयन्स अँड दी अदर फॉर्म्स ऑफ ॲलेनिन हे जर स्ट्रक्चर पाहिलं तर त्या ठिकाणी आपण ज्यूटर आयन प्रोटॉन ट्रान्सफर झाला तर त्या ठिकाणी ज्यूटर-आयन फॉर्म होतोय. या ठिकाणी पहा, हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनकडून कार्बोझाइल ग्रुप हा हायड्रोजन डोनेट करतो आणि डोनेट करून या ठिकाणी NH3 तयार होतोय. पहा, प्रोटॉन ट्रान्सफर होतोय आणि अशा प्रकारे ज्यूटर-आयन फॉर्म होतोय. म्हणजे एकाच मॉलिक्यूलमध्ये दो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स फॉर्म होतात, त्याला आपण ज्यूटर-आयन असं म्हणतो. आता त्यानंतर हे ज्यूटर आयन जे आहेत, ह्या ज्यूटर आयनमध्ये या ठिकाणी NH3 प्लस COH ग्रुप आहे. पहा, याचा pH हा ग्रेटर दॅन 2 आहे आणि म्हणून या ठिकाणी हे ॲसिडिक इन नेचर आहे. त्यानंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं NH3 प्लस आहे आणि इथं COO मायनस आयन आहे. ज्यूटर-आयन ऑफ ॲलेनिन याचा pH जो आहे तो न्यूट्रल आहे. pH इज नियरली इक्वल टू 6. नो नेट चार्ज आहे त्याच्यावरती आणि pH इज ग्रेटर दॅन 10 इज. आता यामध्ये पहा, इथं NH2 आहे, CO ग्रुप आहे, म्हणजे ॲसिडचं पर्सेंटेज कमी झालेलं आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी बेसिकचं पर्सेंटेज हे जनरली हे हायर झालेलं आहे, वाढलेलं आहे आणि म्हणून या स्ट्रक्चरमध्ये जर आपण पाहिलं तर त्याचा pH जो आहे तो pH हा बेसिक असतो. आपल्याला माहीत आहे pH लेस दॅन 7 असेल तर त्याला ॲसिड म्हणतो किंवा ॲसिडिक मिडियम म्हणतो.
बरोबर 7 असेल तर न्यूट्रल म्हणतो आणि ग्रेटर दॅन 7 असेल तर त्याला आपण बेस म्हणतो. आता ॲलेनिनचे हे पहा, या ठिकाणी चार्ज किंवा प्रोटॉन ट्रान्सफर झाला की हे ॲसिड स्ट्रक्चर आहे, हे न्यूट्रल आहे आणि हे बेसिक इन नेचर आहे. ठीक आहे. धन्यवाद.